पुणे नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग हा पूर्ववत करण्यासाठी आज चाकण ते सिन्नर दरम्यान सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन होणार आहे। नारायणगावमधील जेएमआरटी दुर्बिणीचं कारण देऊन बदललेला मार्ग हा रद्द करण्याची मागणी आहे आणि यासाठी आज जुन्नरमध्ये खासदार अमोल कोल्हे, संगमनेर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर बाळासाहेब थोरात तर सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा समृद्धी महामार्गावर सत्यजित तांबे या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत। त्यामुळे नाशिक पुणे महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। दरम्यान चक्काजाम आंदोलनाचा संगमनेरमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी। पाहूयात। प्रस्तावित नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे ही संगमनेर मार्गेच व्हावी यासाठी आज चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आणि नाशिक पुणे हायवेवरती जुन्नर असेल, संगमनेर असेल आणि सिन्नर तालुक्यामध्ये आता नाशिक पुणे हायवेवरती चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। खरं तर आमदार सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात आणि इतर देखील काही आमदार जे आहेत ते विविध ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। आपण आता हिवरगाव पावसा टोल नाक्यावरती आहोत आणि या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात खरं तर काही वेळातच आंदोलनात सुरुवात होणार आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे सिन्नर तालुक्यामध्ये आमदार सत्यजित तांबे हे देखील रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग अडवणार आहेत। त्यामुळे नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा हा प्रश्न अधिक तीव्र होताना बघायला मिळतोय। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, संगमनेर, अहिल्यानगर। साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।